या बाबा घ्या, आज गुढीपाडवा आहे, नैवेद्य जावला व्यवस्थित. गावी पारंपरिक पद्धतीने सण साजरा करण्याचं सुख काही वेगळंच असतं. गुढीपाडव्याला सकाळी गावातली सगळी माणसं मंदिरात जमून गावची होळी तोडतात आणि मग गुढी उभारायच्या तयारीला लागतात. गुढीसाठी फुलांची माळ हवी, त्यामुळे एक दिवस आधीच संध्याकाळी चाफा आणि जास्वंदाच्या कळ्या आणून ठेवल्या. मग सकाळी आजोबांबरोबर जवळच्या परड्यातून गुढीसाठी चिवा आणायला गेलो. म्हणजेच बांबू, त्याची बेट असते. आपल्याला हवा तसा छान उंच चिवा तोडला. सोबत गुढीला लावायला आणि पाटावर कऱ्यात ठेवायला आंब्याची पानं घेतली. तोवर आईने गुढीसाठी चाफा आणि जास्वंदाच्या फुलांची माळ तयार करून ठेवलेली. एकीकडे गुढीला माळ घालून नीट बांधून घेतली आणि आपली गुढी उभारली. नंतर पाटाभोवती आणि तुळशीभोवती रांगोळी काढून घेतली आणि मग बाबांनी गुढीची पूजा केली. पूजा झाल्यानंतर गावातल्या बाकीच्या खळ्यातल्या गुढी पाहायला एक फेरफटका मारला. इथे कोणाची सर्वात उंच गुढी यात चर्चा जमली होती. आज फिरताना एक गोष्ट जाणवली, ती म्हणजे हे आपले पारंपरिक सण जुन्या मातीच्या कौलारू घरात पाहायला भेटणं हे खरं तर आपलं भाग्यच. आणि त्यात वाडवडिलांपासूनच्या घरात ते साजरे करण्याचं सुख काही वेगळंच असतं. शहरात गुढी उभारणं म्हणजे खिडकी किंवा छोट्या गॅलरीजमध्ये उभारली जाते. त्यामुळे कोकणातल्या उंच गुढींचं विशेष कौतुक वाटतं. इथे गावाजवळच काही बाजार नाही, त्यामुळे सगळ्याच गोष्टी उपलब्ध नसतात. अशातही आपल्याजवळ असलेल्या सामग्रीतूनच किती छान सण साजरा केला जातो. खरंच आपली कोकण संस्कृती, प्रत्येक सण साजरा करण्याची पारंपरिक पद्धत या सगळ्याच गोष्टी अनुभवण्यासारख्या आहेत. खरं तर आपण आता येत्या पिढीतील मुलांना गणेशोत्सवासोबतच दरवर्षी एक तरी नवा सण कोकणातल्या आपल्या संस्कृतीमध्ये कसा साजरा करतात हे दाखवायला गावी आणायला हवं.